नोकरदार, कामगार, शेती व्यावसायिक असूनही पैसा का पुरत नाही? महिन्याच्या शेवटी हातात काहीच राहत नाही. शेतकरी म्हणतो पीक येतं पण पैसा उरत नाही. व्यापारी म्हणतो उलाढाल आहे पण नफा उरत नाही. नोकरदार म्हणतो पगार येतो पण महिन्याच्या शेवटी काही शिल्लक राहत नाही. मग पैसा येतो पण पुरत का नाही? कुठे जातो पैसा? भाग एक मध्ये आपण कमवत्या सर्व घटकांच्या वेदना समजून घेऊया. प्रथम शेतकरी. शेतकऱ्याचा पैसा हा हंगामी येत असतो पण खर्च मात्र रोजचा असतो. बाजारभाव हा आपल्या हातामध्ये नसतो आणि उधारी ही मात्र कायमची असते. आता व्यावसायिकाकडे पैसे फिरत असतात पण पैसे थांबत नाही. GST, भाडं, कर्ज हप्ते, उधारी, नफा कागदावर दिसतो, हातात नाही. नोकरदाराचा पगार ठरलेला पण EMI असतो, अमर्याद असा हा EMI असतो. मोबाईल आहे, गाडी आहे, गाडीचा EMI आहे, घराचा EMI आहे. पगार आधीच वाटला गेलेला असतो. आता आपण भाग 2 मध्ये कमवलेला जो पैसा आहे त्या सर्व घटकांचा पैसा का टिकत नाही याची खरी कारणं याचा विचार करूया. मित्रांनो, समस्या पैसा कमी येतो ही नाही, तर समस्या पैसा थांबत नाही आहे. पहिलं कारण आहे व्यवसाय असेल, शेती असेल, नोकरी असेल, पण आपला जो येणारा पैसा आहे, येणारा पगार आहे, शेतीतलं उत्पन्न आहे किंवा व्यावसायिकाचा नफा आहे, तर त्याचं नियोजन केलं जात नाही. ते व्यवस्थितपणे नियोजन केलं पाहिजे. दुसरं कारण आहे अनावश्यक खर्च. आपण जो अनावश्यक खर्च आहे तो टाळला पाहिजे. त्यानंतर तिसरं कारण आहे व्यसन. व्यसन हे मानवजातीला लागलेलं फार मोठं ग्रहण आहे. दारू, गुटखा, गांजा, चरस असे अनेक प्रकारचे व्यसनं वेगवेगळ्या व्यक्तींना असतात. त्यांनी त्यापासून दूर राहिलं पाहिजे. त्यानंतर चौथी गोष्ट आहे बचत. बचत ही शेवटी करायची आपली सवय असते. तर बचत शेवटी न करता पहिल्यांदा जे आपलं उत्पन्न येईल त्यातून पहिली आपली बचत ही वेगळी केली पाहिजे. यानंतरचं आहे कारण की आपण एकाच उत्पन्नावर अवलंबून राहतो. पैसा आलं की आपण म्हणतो पहिलं खर्च करू, शेवटी बचतीचं नंतर बघू. शेवट कधीच येत नाही आणि आपली बचत पण होत नाही. त्या ठिकाणी उत्पन्नाचे जे सोर्स आहेत, एकाच उत्पन्नावर अवलंबून राहिल्यापेक्षा अनेक उत्पन्नाचे सोर्स आपण निर्माण केले पाहिजे. नोकरी असेल तर जोडधंदा करा, व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये अनेक व्यवसाय करा, शेती असेल तर प्रायोगिक शेती करा. त्या ठिकाणी भाजीपाला, फळे यांचीही शेती करता येईल. त्यातून चांगलं उत्पन्न आपल्याला मिळवता येईल. आणि कटू आहे पण ही सत्य आहे का दारू, तंबाखू, ऑनलाईन सट्टा हे सगळं म्हणजे गरिबीचा शॉर्टकट आहे. मी दोष देत नाही पण अनुभवावरून सांगतो, व्यसन बंद करा, थेट बचत त्या ठिकाणी होते. आपण म्हणतो व्यसनाला किती पैसा लागतो, पण त्याचं कॅल्क्युलेशन, त्याचं गणित करून बघा. भरपूर पैसा आपला व्यसनामध्ये त्या ठिकाणी खर्च होत असतो. भाग 3. आपण सगळ्यांसाठी पैसा कसा टिकेल, लक्ष्मी कशी आपल्याकडे राहील यावरील उपाय या ठिकाणी सांगणार आहोत. उपाय खूप अवघड नाहीत, फक्त प्रामाणिकपणे पाळायचे आहेत. पहिला नियम आहे पैसा आला की आधी बचत बाजूला ठेवा. शेतकरी पीक विक्रीतून थोडं बाजूला ठेवतील. व्यापारी रोजची थोडी बचत, अल्प बचत बाजूला ठेवतील. नोकरदाराने पगाराच्या दिवशी प्रथम आपली बचत बाजूला केली पाहिजे.
यानंतर नियम दुसरा आहे उधारीवर लगाम. उधारी वाढले की समाधान कमी होतं. कोणत्याही व्यक्तीने कोणालाही कितीही जवळची असली तरी उधारीवर रक्कम देऊ नये. दिला की तो फसला. यानंतर नियम क्रमांक 3 आहे आपला खर्च. आपला हिशोब लिहा. मोबाईलमध्ये 2 ओळी पुरेशा आहेत किंवा एखाद्या वहीवर नियमित आपण रोजनिशी सारखा आपला खर्च त्या ठिकाणी लिहू शकतो. यानंतरचा आहे नियम क्रमांक 4. आपल्या नियमित शेती, व्यापार किंवा नोकरी याला जोडून दुसरा उत्पन्न स्रोत तयार करा. आपले अंथरूण पाहून पाय पसरावे हा आहे नियम 5वा. तर आपण जेवढे उत्पन्न येईल त्याच्याच प्रमाणामध्ये खर्च करायला शिकलं पाहिजे. जर आपल्या गल्ल्यात 5,000 आले आहे किंवा आपला पगार जर 25,000 झाला आहे किंवा शेतीतून 1,00,000 रुपये आले आहे, पण त्यामधील आपला नफा किती आहे, मुद्दल वजा जाता नफा किती आहे आणि त्या प्रमाणातच जर खर्च केला तर आपण तोट्यात जात नाही, आपल्यावर कर्ज होत नाही, हे निश्चित आहे. नियम क्रमांक 6. आपला करता करविता हा भगवान परमेश्वर असल्याने त्या ठिकाणी आपण अध्यात्माची साथ आपल्या नोकरी व्यवसाय शेतीमध्ये घेतली पाहिजे. त्यामुळे माणूस व्यसनांपासून दूर राहतो आणि मुबलक असा पैसा आपल्या खिशात येतो. आता भाग 4. लक्ष्मी चंचल आहे, पण जिथे शिस्त आणि प्रामाणिकपणा तिथेच ती थांबते. देवाला मागण्याआधी स्वतःला बदला. तुम्ही शेतकरी असाल, व्यापारी असाल किंवा नोकरदार, आज एकच ठरवा, पैसा आपल्यावर राज्य करणार नाही तर आपण पैशावर राज्य करणार. हा व्हिडिओ त्या माणसाला पाठवा ज्याला पैसा पुरत नाही. कारण इथे बोलतोय आपलाच माणूस आपल्या डिजिटल डीजी मराठी या यूट्यूब वाहिनीवर. यानंतर आपण लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.